तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर काल आणि मागच्या एक सेशनमध्ये आपण बजेटबद्दल डिस्कस केलेलं होतं. कालसुद्धा आपण बजेट डिस्कस केलेलं आहे. तो सुद्धा आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवर लिंक दिलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ चेकआउट करा. नेमकं बजेटमध्ये कुठल्या सेक्टर्सवर कुठले सेक्टर्स चांगले आहेत किंवा काय गोष्टी तिथं घेतलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये. ते नक्कीच ते बघू शकता तुम्ही तिथे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, की आता आपला आहे उद्या आहे सॅटर्डे, ठीक आहे. तर उद्या आहे तुमचं मार्केट बंद. पण संडेला, ठीक आहे, संडेला आपलं 2026चा बजेट येणार आहे. सो त्याच्यामुळे संडेला मार्केट चालू राहणार आहे, ठीक आहे. सेकंड, आपल्याकडे आता 4 जे सेक्टर्स आहेत, ठीक आहे. सेक्टर्स भरपूर आहेत जे चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकतात आणि ह्या बजेटमध्ये त्यांच्याबद्दल थोडं डिस्कस केलं जाऊ शकतं. पण मेजर हे 4 जे सेक्टर आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. तर आपण हे 4 सेक्टर बघू, त्यांच्या लेवल्स बघू, की नेमकं प्री बजेट रॅली, ठीक आहे. बजेट येण्याच्या पहिल्याची जी रॅली असते ना, ती ह्या सेक्टर्समध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी बघायला मिळते, ठीक आहे. तर आपण त्या गोष्टी पण आज बघणार आहोत आणि त्याचे ॲनालिसिससुद्धा करणार आहोत. चला, तर ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि तुमचा कुठला फेवरेट सेक्टर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपलं जे फर्स्ट सेक्टर आहे, जे सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्टर राहणार आहे आपल्यासाठी, फर्स्ट सेक्टर आहे ते आहे तुमचं डिफेन्स सेक्टर, ठीक आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये दर बजेटला डिफेन्स सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीचं ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी बजेटमध्ये मिळतात डिफेन्स सेक्टरला, तर त्या खूप चांगल्या पद्धतीच्या असतात. डिफेन्स सेक्टरमध्ये खूप चांगले स्टॉक्स आहेत. तर ब्रेकआउट झाल्यानंतरची लेवल तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर म्हणजे साधारण 8,250 ही जर रेंज ब्रेक झाली तर साधारण 9,000च्या आसपास हे जे सेक्टर आहे हे ट्रॅव्हल करू शकतं, ठीक आहे. कोणतंच हर्डल त्याच्यासाठी तिथे उपलब्ध नाही आहे किंवा नाही पॉसिबल नाही आहे, ठीक आहे. तर आता आपण जर बघितलं तर एक त्याने बेस तयार केलेला, डिफेन्स सेक्टरने बजेटच्या पहिले एक चांगल्या पद्धतीचा बेस तयार केलेला आहे, ठीक आहे. आता या बजेटमध्ये जर इन केस डिफेन्स सेक्टरवर चांगल्या पद्धतीची जर कन्सेप्ट मांडली तर डिफेन्स सेक्टरमध्ये एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते, ओके. आता यामध्ये जर तुम्ही बघितल्या तर ह्या पद्धतीच्या इथे लेवल्स निघून येत आहेत. आता बघा, जर इन केस बजेटमध्ये आता ही असते तुमची प्री बजेट रॅली, ओके. ही आहे तुमची प्री बजेट रॅली. मार्केट कंटिन्युअसली 2 दिवस अपसाईडला होतं, ठीक आहे. थर्ड डेला मार्केट थोडं होल्ड केलं आणि आज पण मार्केटमध्ये एक प्री बजेट रॅली मार्केटमध्ये ह्या सेक्टरमध्ये आपल्याला बघायला मिळाली, ओके. आता जर इन केस 1 तारखेला बजेट अनाउन्स होण्याच्या वेळेस किंवा 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख ह्या 3 दिवसात जर इन केस मार्केटने 8,400ची लेवल किंवा हा जो झोन आहे हा जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये एक अप मूव्ह येण्याचे चान्सेस आहेत, ओके. 8,800 आणि नंतर तुमचा एक लास्ट आहे 9,000, ओके. या सेक्टरमध्ये जर इन केस चांगली पॉसिबिलिटी भेटली आपल्याला की ह्या ठिकाणी, आणि बघ तुम्हाला सांगतो, डिफेन्स सेक्टर म्हणजे इंडियाचा डिफेन्स आपण ह्यामध्ये कन्सिडर करतो. इंडियामध्ये जे डिफेन्स सेक्टर, जे डिफेन्स कंपन्या आहेत, HAL झाली, म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या डिफेन्स सेक्टरमध्ये येत असतात आणि इंडियाला स्ट्रॉंग बनायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. इंडियाला स्ट्रॉंग बनायचं आहे. सो तर बजेटमध्ये डिफेन्स सेक्टरवर प्रत्येक बजेटमध्ये इंडियन गव्हर्नमेंट डिफेन्स सेक्टरवर कोणता ना कोणता तरी एक बजेट आणि चांगल्या पद्धतीचा बजेट मांडत असते, ओके. तर हे आहे तुमचं बजेट, सॉरी, हे आहे तुमचं सेक्टर जे बजेटमध्ये चांगल्या पद्धतीने रॅली करू शकतं. फर्स्ट, जर अग्रेसिव्ह बायर असणार तर तुम्हाला हा जो हाय आहे, या आजच्या लेवलचा हाय तो मार्क करून ठेवा, ओके. हा मार्क केला तर कदाचित तुम्हाला एक लेवल भेटेल, ती आहे ही, ठीक आहे. 8,208 रुपये, 8,208 या झोनच्या वरती, या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन करायला लागलं तर तुम्ही इथं ॲव्हरेज बाईंग करायला सुरुवात करू शकता. ह्याच कॅन्डलमध्ये बाईंग व्हायला पाहिजे होती, पण आता आपल्याकडे अजून एक लेवल आहे जिथून मार्केटमध्ये कदाचित अपसाईड मूव्ह येऊ शकतो, ओके. तर सेकंड जे आपलं सेक्टर आहे ते सुद्धा सांगतो तुम्हाला. तर एक मिनटं, डिफेन्स सेक्टरची एक गोष्ट सांगून येतो. जर तुम्ही बघितलं तर ऑल टाईम हायपासून डिफेन्स सेक्टर 8% डाऊन होतं, ठीक आहे. आणि तेच आता साधारण जर बघायला गेलं तर तुम्हाला दिसेल 10% आता ते अपसाईडला ट्रॅव्हल करून झालेलं आहे त्याचं, ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांनी होल्ड केलेलं आहे. होल्ड केल्यानंतर मार्केट पुढे सस्टेन व्हायला रेडी होऊन जातं, ओके. त्याचं तुम्हाला एक एक्झाम्पल पण देऊन देतो. बघा, ही एक रेड कॅन्डल होती, ओके. या रेड कॅन्डलनंतर ग्रीन कॅन्डल आली, मार्केट थांबलं, परत मार्केटने चालायला सुरुवात केली आणि मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला गेलं. आता मार्केट थांबलंय, ओके. आणि मार्केट आज चाललेलं आहे, अपसाईडला गेलेलं आहे आणि कदाचित उद्याच्या सेशनमध्ये म्हणजे संडेच्या सेशनमध्ये किंवा मंडेच्या सेशनमध्ये मार्केट एक अपसाईड मूव्ह इथे देऊ शकतं, हे सेक्टर, ओके. सेकंड आहे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर, ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला बघा, याचा सुद्धा एक बेस तयार होऊन मार्केटने त्याची प्री सेशन रॅली दिलेली आहे. हे बघा, हा जर बघायला गेलं तर हा त्याचा एक बेस होता, हा त्याचा एक बेस आहे आणि ही त्याची एक रेजिस्टन्स लेवल जी मार्केट कदाचित टेस्ट करू शकतं, ओके. 200 EMAचा EMA जो आहे तो तुमचा 200 मूव्हिंग ॲव्हरेज आहे, ठीक आहे. तर त्याला रेजिस्टन्स घेतलेला आहे, पण आजच्या दिवशी मार्केटने जास्त फॉल न करता मार्केट सस्टेन करते, कारण ऑलरेडी मार्केट टाईट रेंजमध्ये
ट्रॅव्हल करत आलं आहे, थोडं थांबलं आहे. आता बजेटसाठी मार्केट प्रिपेअर आहे. ओके. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इन्फ्रास्ट्रक्चरचं जे सेक्टर आहे हे आता बजेटच्या रॅलीसाठी होल्ड केलं आहे, थांबलं आहे आणि आता इथून एक फ्युएल भेटलं त्याला. आता इथून ते कंटिन्युअसली रॅली करू शकतं. ठीक. आता जर तुम्ही बघितलं तर हा जो हाय आहे, हा जर हाय निघाला तो साधारण 91-80चा समथिंग हाय असेल. तो जर हाय निघाला तर 80चा तो जर हाय निघाला तर मार्केटमध्ये एक अपसाईड मूव्ह आपल्याला बघायला मिळू शकतो 9400 पर्यंत. ठीक आहे. 300 पॉईंटची रॅली आहे. तिथून मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला जाऊ शकतं जर हा झोन ब्रेक केला तर. ओके. तर हे पण एक सेक्टर आहे ज्यावर मार्केट ज्यावर डिफेन्स आणि इन्फ्रा याच्यावर बजेटमध्ये एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर आहे ऑटो सेक्टर. ऑटो सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची आज प्री बजेट रॅली किंवा एक बाईंग तुम्हाला आज बघायला मिळालेली आहे. ती पण बेस जवळ. ठीक आहे. आणि आपला 200 EMA त्याच्यावरती आहे, म्हणजे मार्केट त्याच्यावरती आहे. त्याच्यामुळे ते मार्केट आपण बिलीव्ह करू शकतो की ते मार्केट स्ट्रॉंग आहे. ओके. आता जर इन केस मार्केटने हा हाय तोडला मंडेच्या दिवशी, तर आता बघा ही एक तुमची रेंजच झालेली आहे. 4 दिवस मार्केट कंटिन्यूअस एकाच रेंजमध्ये होतं. आता इथून जर मार्केटला ज्या डिरेक्शनला जायचं आहे, अपसाईड डिरेक्शन असेल, डाऊन साईड डिरेक्शन असेल, ती मार्केट कंटिन्युअसली देईल. कारण ऑलरेडी टाईट रेंजमध्ये आहे मार्केट. ऑलरेडी बाईंग भरपूर झालेली आहे. तुम्ही जर कॅन्डल पण बघितला ना तर तुम्हाला इथं गोष्ट कळेल. बघा ही एक फर्स्ट कॅन्डल, हिची वीक बघा, हिची वीक बघा आणि हिची वीक बघा. ठीक आहे. आणि ही वीक बघा. म्हणजे मार्केटमध्ये एकाने खरेदी केली, दुसऱ्याने पण खरेदी केली, तिसऱ्याने पण खरेदी केली. ठीक आहे. म्हणजे 3 लोकांनी ऑलरेडी खरेदी केलेली. पण आजच्या दिवशी मार्केटमध्ये डायरेक्ट 6 लोकांनी खरेदी केली. म्हणजे जेणेकरून 10 लोक हे आता मार्केटला एका रेंजमध्ये होते. 10 लोक आता 11वा माणूस जेव्हा घुसेल तेव्हा मार्केट कंटिन्युअसली अपसाईड जाण्यासाठी रेडी राहणार आहे. ठीक आहे. तर हे आहे तुमचं, हे सेक्टरसुद्धा तुम्ही बघू शकता. निफ्टी ऑटो त्याच्यामध्ये जे स्टॉक्स आहेत, जे फंडामेंटली चांगले स्टॉक्स आहेत ते तुम्ही वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा आणि ते तुम्ही ट्रेड करू किंवा इन्व्हेस्टिंगसाठी बेस्ट स्टॉक राहणार आहे. कारण ऑलरेडी जे मार्केट आहे आपलं किंवा हे जे सेक्टर आहे ऑलरेडी 9-10% डाऊन साईडला आहे आणि आपलं निफ्टीसुद्धा आता ऑल टाईम हायच्या थोडंफारच जवळ आहे. ठीक आहे. साधारण 3-3.5 पर्सेंटेजने खाली आहे. तर ते सुद्धा कदाचित आपल्याला निफ्टीच्या रॅलीमध्ये कन्वर्ट होताना दिसेल. निफ्टीची रॅली आणि ऑल सेक्टरची रॅली कन्वर्ट होताना दिसणार आहे. नंतरचं लास्ट सेक्टर आहे तुमचं PSU बँक्स. ओके. PSU बँक्समध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची रॅली बघायला मिळू शकते. ऑलरेडी फ्रेंड्स इथे ऑलरेडी एक रॅली झालेली आहे. ओके. आता मार्केटमध्ये मला एकदा तर ऑलरेडी रॅली झालेली आहे डाऊन साईडला. आता इथून अप साईडला मूव्ह पॉसिबल आहे जो जाऊ शकतो. ठीक आहे. आता आपण बघत होतो PSU बँक. PSU बँकमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी रॅली झालेली आहे PSU बँकमध्ये. ओके. एक मिनिट. जर तुम्ही असं चॅनल पॅटर्न ड्रॉ केला ना तर बघा मार्केटमध्ये कंटिन्युअसली अपसाईड आता हायर लोचं फॉर्मेशन इथं बघायला मिळतं आहे. ओके. हायर लोचं फॉर्मेशन बघायला मिळते. ऑलरेडी आपल्या ट्रेंड लाईनवर येऊन लागले मार्केट. आता अपसाईड पॉसिबल आहे की मार्केट अपसाईड तुम्हाला बघायला मिळेल. साधारण इथून 200 पॉईंटची रॅली मार्केट देऊ शकतं. कधी जेव्हा याचा हाय ब्रेक होईल तेव्हा कंटिन्युअसली अपसाईडला जाऊ शकतं आणि मार्केट एक होल्ड घेऊ शकतं या ट्रेंड लाईन जवळ. ठीक आहे. साधारण ती लेवल आहे 9400. ओके. ही एक लेवल आहे. ही लेवलसुद्धा तुम्ही बघू शकता टेस्ट होताना. तर हे मित्रांनो 4 सेक्टर आहेत, जे 4 सेक्टर कदाचित मला असं वाटतंय की हे 4 सेक्टर मार्केट विनिंग सेक्टर राहू शकतात. बजेट विनिंग सेक्टर राहू शकतात 2026 साठी. ठीक आहे. तर हे जे सेक्टर आहेत ना हे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, डिफेन्स असेल, इन्फ्रा असेल, PSU बँक असेल आणि ऑटो असेल. ह्या 4 सेक्टरच्या ज्या 4ही सेक्टर जे आहेत त्याही सेक्टर का परफॉर्म करू शकतात? कारण मार्केटमध्ये मागच्या वेळेसला बजेट असेल, त्याच्या मागच्या वर्षीचा बजेट असेल, म्हणजे येणारे जे बजेट असतात हे 4 सेक्टरवर, ह्या 4 सेक्टरवर मेनली फोकस करत असतात. ठीक आहे. तर या गोष्टी पॉसिबल आहेत जेणेकरून मार्केटमध्ये यांना अपसाईड मूव्ह आता मिळायला रेडी होऊ शकतो असं मला वाटतंय. कारण ऑलरेडी त्यांच्यामध्ये बाईंगसुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो हे आपलं सेक्टरचं ॲनालिसिस. तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि कुठल्या सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात किंवा कुठलं सेक्टर तुम्हाला महत्त्वाचं वाटतंय, चांगलं वाटतं किंवा या 4पेक्षा अजून वेगळे कुठले सेक्टर आहेत जे तुम्हाला वाटतंय की ते चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतात, तर ते नक्कीच कमेंट आउट करा. जेणेकरून मला सुद्धा त्या गोष्टीवर ॲनालिसिस करता येईल किंवा मला सुद्धा त्या स्टॉक्समध्ये किंवा त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करता येईल. तर मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बजेटच्या रॅलीसाठी सगळ्यांना बी प्रिपेअर राहा. सगळ्यांनी एकदम प्रिपेअर राहा. जास्त ओव्हर ट्रेड करू नका बजेटच्या दिवशी. व्होलॅटिलिटी खूप असते. सो थँक्यू सो मच गाईज.